आजी ऊन केवढे काहीतरी थंड खायला दे ना. काय देऊ मग? बरं आता घरामध्ये कलिंगड आहे ते देऊ का तुला कापून? मला खायला पण दे आणि प्यायला पण. ठीक आहे मी तुझ्यासाठी बनवते. नमस्कार मी मृण्मयी. नमस्ते मी कल्पना. आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मनापासून शुभेच्छा. चल मी जाते खेळायला, तू पटकन. अगं तुला घ्यायचंय ना ते, खाणार आहेस पिणार आहेस? चला तर हिला आता मस्त असं कलिंगडाचं सरबत करून देते. पण कलिंगड मला काही कापता येत नाही आहे. मी आता बाबांकडनं कापून घेते ते कलिंगड. अहो येत आहे का? कलिंगडाचं शरबत करायचं आहे. कलिंगड बाजारातून घेताना हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे. त्याच्यावरती पांढरे पिवळे डाग असता कामा नयेत. डाग नसलेलं कलिंगड चांगले लाल भडक निघते. ज्या कलिंगडाचा शेंडा सुकलेला असतो ते कलिंगड आतून पूर्ण लाल झालेलं असतं. कलिंगड धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्या बारीक बारीक फोडी बनवायच्या आहेत. छान निघालेलं आहे कलिंगड. आता आपण याच्या बिया काढून घेतोय. बिया काढून झालेल्या आहेत. आता त्याच्या साल काढून फोडी बनवायची आहे. बायशात कलिंगडीच्या लहान लहान फोडी करून झालेल्या आहेत. शरबताची तयारी झालेली आहे. अरे वा छान केलं आहे. आणि कलिंगड केवढं छान निघालं आहे ना, अगदी लाल बुंद, अगदी सरबताला लागतं तसं कलिंगड तुम्ही आणलेलं आहे. आमच्याकडे अजिबात वाया घालवत नाही. बघा किती छान सगळं काढून घेतलेलं आहे. तरी ते अजून काढणार आहेत. चला आता बाबांनी तर आपली सगळी तयारी करून ठेवलेली आहे सरबताची. तर त्याच्यामध्ये आता आपण सब्जा भिजायला टाकणार आहे. हा 1-2 तास ठेवला की छान भिजतो. आपण पहिलं धुवून घेऊ आणि मग त्याच्यात पाणी टाकू. हा 15-20 मिनटात छान भिजतो. आणि हे सगळं 4 महिने उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी पाण्यामध्ये टाकावा. किंवा मुलं स्कूलमध्ये जातात त्यांच्या बॉटलमध्ये भरून 1 चमचा टाकला तर हे एकदम थंड आहे. सब्जा म्हणजे एकदम थंड शरीराला आहे. सर्वांसाठी चांगलं आहे हे. आणि हे रोजच्या रोज खाल्लेलं चांगलं आहे. ह्याच्यामुळे उष्णता कमी होते, जळजळ होत नाही, ॲसिडिटी होत नाही. पण हे सगळ्यांनी रोजच्या रोज खाल्लं पाहिजे उन्हाळ्यामध्ये. हे बघा हे आपलं आता पाणी टाकून झालेलं आहे. 5 मिनटात असा अर्धा बाऊल होईल इतकं ते फुगून येतं वर. अजून थोडं पाणी घालू. तर हे आपला आता सब्जा भिजून झालेला आहे. बघा हा सब्जा आपण 10 मिनटं पाण्यात ठेवला होता. किती फुलून वर आला आहे. पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान झालेलं आहे. तर आता आपण हा बाजूला ठेवूत. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं घ्यायचं असेल तर गाईचं, म्हशीचं असेल तर म्हशीचं, तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथं म्हशीचं दूध घेतलं अर्धा लिटर. दूध गरम करून उकळून थंड केलेलं दूध आहे. आता हे दूध मी साईसकट घेतलं आहे आणि इथं मी बरणी घेतली आहे. कारण बाऊल घेतला तर फ्रीजमध्ये खूप जागा लागते. ह्या बरणीमुळे जागा फ्रीजमध्ये कमी राहते. 3 ते 4 दिवस हे सरबत छान टिकतं. आणि आपल्याला फ्रीजमध्ये बरणीचं झाकण पण लावून ठेवता येतं. म्हणून मी बरणी घेतलेली आहे. आता ह्या बरणीमध्ये आपण दूध टाकून घेऊ. मग साईसकट दूध घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या दुधामध्ये आपण रोज सिरप टाकूया. आपलं अर्धा लिटर दूध येतं, 4 चमचे बास होतं. आणि गोड खूप असतं. आणि साखर अजिबात घालणार नाही आपण, कारण दूध पण तसं गोड लागतं. ह्याच्यात पण खूप साखर आहे. कलिंगडामध्ये पण हे साखर लागते. तर तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही खडी साखर वापरू शकता. तर हे आपण ढवळून घेऊ. हे आपलं छान रोज मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सब्जा टाकून घेऊ.
किती कलर छान आलेला आहे. तर हा सब्जा आपण जे घेतला होता तो आपण ह्याच्यात सगळा टाकणार आहे. पुन्हा एकदा छान असं ढवळून घेऊ. सुंदर दिसतंय ते असं स्ट्रॉबेरीचं हे रोज सिरपचा कलर, सब्जा टाकलेला. आता आपण ह्याच्यामध्ये कलिंगडच्या फोडी टाकू. बघा कलिंगड टाकल्यावर किती छान कलर आलेला आहे. आणि ह्यात सगळ्या सब्जा झालं, कलिंगड झालं, रोज सिरप झालं, हे सगळं शरीराला थंड देणार आहे. आणि हे तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता अशी रेसिपी आहे. आणि हे लहानांपासून तर सगळ्यांसाठी हे पोटभरीचं आहे. आणि नक्की करून बघा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांना थंडावा असावं असं वाटतं. पण हे घरच्या घरी छान बनवलं जातं आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण पिऊ शकतात, खाऊ शकतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.